हवेली संघाकडून प्रथम फलंदाजी काशीनाथ आणि राकेश. पहिला चेंडू. बॉलर नेम बॉलर नेम हरी. दुसरा चेंडू लेग साईड टोलेला एकच धाव. या ठिकाणी अंथुर्णे 11 आणि बीएम मोटर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. सर्वच खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत. सन्माननीय नितीनजी खरात अंथुर्णे 11 संघाचे स्टार अष्टपैलू खेळाडू सामाजिक कार्यकर्ते अंथुर्णे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्टेजच्या दिशेने मारलेला फटका पाहूया. फिल्डर बॉलच्या पाठीमागे चौकार जातोय का आणि 4 धावा. सुंदर असा तटवलेला चेंडू. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती. एक अतितटीची एक अस्तित्वाची लढाई. सेमीफायनलचा हा सामना इंदापूर वर्सेस हवेली. पाठीमागचा सामना हारता हारता जिंकलेला संघ हवेलीचा. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. तितकाच तडाखेबाज इंदापूरचा संघ लेग साईडला तटवलेला चेंडू. एक धाव यशस्वी. दुसरी धाव काशीनाथ यांनी रोखलं. आतापर्यंत दोन्ही संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. परंतु हा सेमीफायनलचा आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो विजयावरती शिक्कामोर्तब करेल. तो संघ आजच्या दिवसाचा किंग ठरेल. एकच धाव. दोन्ही संघावरती थोडस दडपण बर्डन. षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवरती. 7 षटकांचा सामना. ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक यू डीजे. कव्हरच्या उंचावरून आणि 4 धावा. एक टप्पा 4 धावा. या 4ने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावांवरती. मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गॅपमधून बांधण्याचा प्रयत्न मात्र बीट केला किरण यांनी. हवेली संघाचे सलामीचे फलंदाज काशीनाथ आणि राकेश या दोन्ही खेळाडूंवरती आपल्या संघाची खूप मदार आहे. पाहूया. फुलटॉस चेंडू खूप सुंदर पद्धतीने मारला. फिल्डर बॉलच्या खाली मात्र झेड सुटला. उत्कृष्ट प्रयत्न मात्र सूर्यकिरणांनी थोडासा त्रास झाला. प्रयत्न मात्र 100%. आता 2 धावा घेण्यात यशस्वी राकेश. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न मात्र बीट केला. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन किरण यांच्या गोलंदाजीमधून. या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र बीट केला. सुंदर असा कमबॅक. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
हवेली संघाची धावसंख्या पोहोचली 16 धावांवरती धावांची विदाउट शर्यत लॉस. संपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. संघाचे तिसरे षटक घेऊन येतात हरीश. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. पाहूया दुसऱ्या संघामध्ये कितपत रोखतायत हवेलीच्या या फलंदाजांना. पॉइंट मधून गॅप मारलेला आणि एक धाव तर यशस्वी, मात्र दुसरी धाव ही तितक्याच पद्धतीचे चतुरपट्टीने पूर्ण. सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. इंदापूर संघाचे गोलंदाज किरण आणि हरीश दोघंही रोखून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत हवेलीच्या या फलंदाजांना. तिसरं षटक प्रगतीपथावर. उंचावून मारण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलच्या खाली आणि उत्कृष्ट असा झेल, सुंदर असा झेल. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. सुंदर असा झेल संदीप यांच्या हातून. नो बॅट्समन हवेली संघाचा वन डाऊन बॅट्समन. राकेश यांची जागा घेण्यासाठी रवींद्र पारसे वन डाऊन बॅट्समन. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बीट झाला. न समजलेला चेंडू, निर्धावा असा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 19. उंचावून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच पडते आणि सुंदर असा झेल, कोणत्याही प्रकारची चूक नाही. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. पहिल्यांमधूनच उंच फटका मारण्याचा मनसुबा घेऊन गेलेले रवींद्र दुसऱ्या फटका मारताना मात्र कोणती चूक केली नाही संदीप यांनी. स्वस्तात परतावं लागलं रवींद्र यांना. त्यांची जागा घेण्यासाठी अमोल शिंदे. या षटकातील शेवटचा चेंडू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर.
न्यू बॅट्समन सुरेश. पुढच्या दिशेने मारलेला फटका मात्र एकच धाव. इंदापूर संघाने आतापर्यंत या सामन्यावर पकड मिळवलेली आहे. कोणताही प्रकारचा मोठा फटका हवेली संघाला मारता येत नाहीये. तर रणाचा डोंगर आपल्याला रचायचा असेल तर असे फटके खेळावे लागतील. मात्र ते ग्राउंडच्या बाहेर आणि सुंदर असा झेल होता, मात्र फिल्डरने केली चूक. कॅच सोडला. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. आणि गॅप मधून मारलेला फटका 4 धावा. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने गॅप मधून मारलेला फटका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेच्या फिल्डर अध्यक्ष मात्र मान्य दर्शक मंगेश राहिला. शेंडे यांचा सुंदर असा शॉट. चौका चौका. तर आपणास धावांचा डोंगर रचायचा असेल तर अशा प्रकारचे शॉट यानंतर हवेली संघाच्या या खेळाडूंच्या बॅट मधून निघालेच पाहिजेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावांवरती. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न मात्र बीट झाला. सुंदर असं कमबॅक. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावांवरती. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवरती 3 विकेटच्या मोबदल्यात. पाचवं षटक घेऊन आले सचिन. सामना करण्यासाठी सुरेश. वाईटचा अपील मात्र पंचांनी फेटाळला. डॉट चेंडू. पुन्हा एकदा दुसरा चेंडू सुरेश साठी. उंचावून लेग साईडला मारलेला फटका मात्र झेल सुटला. कॅच सुटतायत, रन जात आहेत. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण इंदापूर संघाकडून. तुम्हाला हवेली संघाला रोखायचं असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये कॅचेस किंवा फिल्डिंग सुंदर पद्धतीने कॅचेस घ्यावे लागतील. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा या ना ना मात्र विकेट. सुंदर असा थ्रो. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत काशीनाथ. विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती उत्कृष्ट खेळाडू काशीनाथ यांना परतावं लागतंय. टाळी टाळी. Bats in crease अमोल. पुलटा चेंडू लो पुलटा मात्र तितकाच सुंदर असा लेग साईडला तटवलेला. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका.
त्याच प्रहार आणि उत्कृष्ट असा झेल. त्याला बाउंड्री खूप दूर असल्यामुळं संधी पटके साधून सक्सेस होत थेट नाहीत. पठ्याने घेतली झणझणीत आणि उत्कृष्ट विकेट. फलंदाज शिक्षक पतसंस्था सरकताना इंदापूरचे माजी सभापती धावाचा माननीय डोंगर सुरेश दादा रचण्यामध्ये भोंगे यांची बळीची टाळी टाळी. पुढच्या सामन्यामध्ये पकड मिळवण्यात यशस्वी झालेला संघ इंदापूर संघ बॅक टू बॅक विकेट्स पडत चालले आहेत. आजच्या चांगल्या पार्टनरशिपची गरज विजयश्री खेचून आज असतं हवेली संघाला. पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर अशी गोलंदाजी. एकच धाव. उचार मारण्याचा प्रयत्न परंतु बीट केला. ऑफ साईडला टाकलेला चेंडू सुंदर असं प्रत्येक षटकारासाठी हवेली संघाकडून 500 रुपयाचे पारितोषिक. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून आज षटकार गेला. वाईट. एक अतिरिक्त धाव. पुन्हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर विकेट. संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक आउट दिलं ओव्हर नाही संपली ती चुकून लागलं. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती माननीय सुरेश दादा भोंगे यांची बळीची टाळी टाळी. आउट झालेलं आहे ते. दुसरा जो खेळत होता का दुसऱ्याची विकेट दे ना. लाडकी होती माहित नव्हतं तुला. आउट झालेलं कोण होता हवेलीवाले. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा मिनिट ओव्हर हा. DJ. संपली. शिक्षक आता आउट झालेले बॅट्समनचं नाव सुनील. थोडं इंटरनेट स्लो झालं होतं त्यामुळे थोडस कन्फ्युजन. 38. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. किती बॉल झाले आता. पहिला टाकला वाईट टाकलाय. अरे सागरच आहे ना. लाईकला कोण आहे. लाईकला शेवटचं षटक. शेवटचे 5 चेंडू. धावसंख्या 40. 6 विकेट झालेले आहेत
हवेली संघाच्या. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा जोडतात हे दोन बॅट्समन. लेफ्ट साइड टोला चेंडू फिल्डर बॉलच्या पाठीमागे मात्र बॉल पकडण्यात अयशस्वी. 4 धावा. 4 धाव संख्येने संघा धाव संख्येवर अध्यक्ष मान्य मंगेश धाव संख्या जाऊन पोहोचते 44 धावांवरती. चौका चौका. हवेली संघाच्या फलंदाजांनी जर षटकार मारला तर आमच्या इंदापूर सोसायटीचे संचालक सन्माननीय संजयजी मस्के यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. अंपायर नक्की किती धावा या चेंडूवरती झाल्यात अंपायर सांगा. 5 धावा. धावसंख्येत 5 ने भर पडते. धावसंख्या होते 49. शेवटचं षटक प्रगतीपथावर. बघूयात हवेली संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय इंदापूर पुढे. सागरचा पुढचा चेंडू आणि हा थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलेला आहे. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. फलंदाजाचं नाव सांगा. संजय राठोड सर फलंदाजीसाठी उतरलेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे हवेलीसाठी. पुढचा चेंडू सागर घेऊन येतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी. ऑफ साइडच्या दिशेने हा वाईड पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 50. 50 झालेली हवेली संघाची. स्लिपच्या दिशेने हा झेल सुटलेला आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा 1 ने भर. धावसंख्या होते 51. हवेली संघासाठी हा शेवटचा चेंडू. समोर येऊन स्ट्रेटच्या दिशेने सुंदर असा पटकवलेला चेंडू बघूयात. आणि हा चेंडू सीमा पार. पाहुणी मोका धावसंख्येमध्ये पुन्हा 4 ने भर पडते. धावसंख्या झालेली मंगेश शेंडे यांचा सनसनीत 55. 7 षटकामध्ये हवेली संघाने 55 धावा केलेल्या आहेत. संघामध्ये धावांची हवेली संघासाठी आणि ही पहा ओव्हर. हवेली संघाने विजयासाठी इंदापूर समोर 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूयात इंदापूर संघ 56 धावा करून अंतिम सामन्यात प्रवेश करतोय की हवेली संघ या धावांचं संरक्षण करून अंतिम सामन्यात धडक मारतायत. थोड्याच वेळात समजेल. इंदापूर टीमसाठी नाश्ता आहे. आपण नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. इंदापूरचे खेळाडू जे फलंदाजीसाठी जाणार नाहीत त्यांनी नाश्ता घ्या. सेमीफायनलचा हा सामना रंगतोय हवेली विरुद्ध इंदापूर मध्ये. हवेली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेली आणि 55 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. इंदापूर साठी 56 धावांचं लक्ष. अरे वा. 7
6 वाजत आलेले आहेत. हवेली संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हवेली संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. दिवस मावळतीला चाललेला आहे. खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. हाणामारीच्या या 2 षटकांमध्ये इंदापूर संघ किती धावा जोडतोय ते पाहूयात. काशीनाथ पहिला चेंडू घेऊन येतोय. अतिशय वाईड पद्धतीचा हा चेंडू अवांतर धावेने इंदापूर संघाचं खातं उघडलं जात आहे. धाव संख्या होते 1. अंपायर डेड बॉल आहे का वाईड आहे नो सांगा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी वाईड बॉल दिलेला आहे. धाव संख्या अवांतर मध्ये 1. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटकवलेला आहे आणि 1 धाव पूर्ण. धाव संख्येमध्ये वाढ होते 1 ने. धाव संख्या झालेली 2. अमित बोंगनी जर षटकार मारला तर शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय शशिकांतजी शेंडे यांच्याकडून
101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रोख बक्षीस त्यांनी जमा केलेलं आहे किरण आणि अमित साठी. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू निर्धाव, धावसंख्येमध्ये वाढ होत नाही. उपांत्य फेरीचा हा सामना चालू आहे. आणि हा स्ट्रेटच्या दिशेने षटकार. 101 रुपयाचं पारितोषिक अमित साठी रोख स्वरूपात माझ्याकडे जमा. 6 धावा. इफ्ट शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग धावसंख्येमध्ये 6 ने भर पडते. षटकार षटकार. काशीनाथ सरांचा पुढचा चेंडू. फलंदाज यष्टीरक्षक सर्वच जण बीट झालेले आहेत. बाईच्या स्वरूपात ह्या धावा अवांतर धावा. बॅटला लागला. ठीक आहे. धावसंख्येत 2 ने वाढ होते. बॅटला लागून चेंडू गेलेला आहे. वाईड पद्धतीचा हा चेंडू. अवांतर धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या किती झाली? पुन्हा एकदा वाईड पद्धतीचा हा चेंडू वाईड, पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्येत वाढ होते. 1 ने धावसंख्या 12. धावसंख्या 12 पोहोचलेली. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने हा तटकवलेला चेंडू आणि तितकाच सुंदरस क्षेत्ररक्षण. फक्त धावसंख्या 1 नेच वाढते. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 13. सचिन सर बरोबर आहे? ओके. शक्तिशाली धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा जोरदार अपील होत आहे. अनुभवी असे पंच आपण सामन्यामध्ये ठेवलेले आहेत. उपांत्य फेरीचा हा सामना रंगतोय. रवींद्र सर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. आणि हा मिड ऑफच्या दिशेने तटकवलेला चेंडू आणि षटकार गेलेला आहे. षटकार गेलेला आहे. षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होते. संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा पुकारलेले अमित साठी चेअरमन शशिकांतजी शेंडे यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयाचं बक्षीस.
तसं असतं होय तेव्हा त्याच बॉलला आणते ते होय. पुन्हा एकदा डॉट असा चेंडू. संघाची धावसंख्या 20. दुसरे षटक प्रगतीपथावर. या ठिकाणी आगमन होतोय अंतुणे संघाचा स्टार आयकॉन खेळाडू रोहित साबळे. अंतुणे संघाचा कर्णधार आणि आयकॉन प्लेअर रोहित साबळे आपले या ठिकाणी स्वागत आहे. आणि क्लीन असा बोल्ड सुंदर असं कमबॅक. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू सर. अंपायर टीम मीटिंग थोडीशी बंद करा. बॅड लाईटचं अपील चालणार नाही. टीम मीटिंग झाली तर बॅड लाईट होऊ शकते आणि बॅड लाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही असं आयोजकांचं मत आहे. लवकरात लवकर सामना उरकून घ्यायचा आहे. अंधार पडला तर बॅड अपील चालणार नाही. आम्ही त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात हरीश. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. बत्तीस चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. विजयासाठी इंदापूर संघाला 32 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा एकदा रवींद्र यांच्या हातामध्ये बॉल. फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव करण्याचा प्रयत्न. नवीन बॅट्समन या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव. या 4थ्या धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावांवरती. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. किरण सामना करतील. लेग साइडला तटलेला चेंडू आणि 6 धावा. सुंदर असा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. इंदापूर संघाचे कर्णधार किरण गाडगे सरांसाठी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक शशिकांतजी शेंडे यांच्याकडून 101 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. बॉलरचे नाव सांगा. सुनील सर. संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत सुनील सर. धावसंख्या झालेली 27. स्ट्रायकिंग एंडला हरी दराडे सर. पूर्णपणे फलंदाज या चेंडूवरती चुकलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल होत नाही. पुन्हा एकदा हरी दराडे सर बीट झालेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू. स्ट्रेटच्या दिशेने तटकवलेला हा चेंडू. बघूयात. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानलेलं आहे.
धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने हा सुंदरसा षटकार. चेअरमन शशिकांत शेंडे बक्षीस आहे का या षटकारासाठी? छत्रपतींचा आहे. चहा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. इंदापूर संघाचे कर्णधार किरण गाडगे यांच्या बॅट मधून निघालेला हा पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा हा तटकवलेला चेंडू. थोडस क्षेत्ररक्षण खराब होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते 35 सॉरी. विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य इंदापूर संघापुढे. दराडे सरांनी हा मिड विकेटच्या दिशेने तटकवलेला चेंडू. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालेले आणि त्याचा फायदा घेऊन धावसंख्या 2 ने वाढवलेली. धावसंख्येमध्ये 2 ने भर होते. धावसंख्या होते 37. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकांनंतर इंदापूरची धावसंख्या होते 37. पुढचं षटक घेऊन येतोय. स्ट्रेटच्या दिशेने हा सुंदर तटकवलेला चेंडू आणि थोडीशी मिस फिल्डिंग की वजह से 4 रन का खामोजा. संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका. 4 ने वाढ होते. धावसंख्या झालेली 41. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर सुंदर असा झेल घेतलेला आहे, पण 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. कॅप्टन किरण गाडगे इंदापूरसाठी. दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा हा तटकवलेला चेंडू हवेमध्ये. 2 खेळाडूंची धडक झालेली. लागलं का पहा त्यांना. थोडस लक्ष द्या. झेल घेण्याच्या प्रयत्नांमध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये धडक झालेली. अमित सरांची बॅग न्या. प्रथमोपचार पेटी. गर्दी करू नका. खेळाडूंच्या कडेने त्या. थोडीशी हवा त्यांना लागू द्या. गर्दी करू नका. लागले.
21 चेंडूंमध्ये 7 धावांचं थोडस सोपं असं आव्हान आता इंदापूर संघापुढे. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू तटकावलेला आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, पुन्हा एकदा चौकार. 4 धावांनी वाढ होते. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे 4 धावा आहेत. 4 चौका चौका. पुन्हा एकदा दराडे सरांनी हा मिड विकेटच्या दिशेने तटकवलेला चेंडू 2 धावा पूर्ण केलेला आहेत. सामना इक्वल झालेला आहे. इंदापूर संघासाठी फक्त 1 धावेची गरज. भव्य जिल्हास्तरीय एप्टा चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इंदापूरचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. आपला शानदार ज्या खेळ संघाने चालू दंगा. शिक्षक सक्षमीकरणचे अंतिम सामना जिंकलेला आहे. लढाई तुम्ही दौंड येथील दमदार विजेता संघ. दौंड येथील बहुजन शिक्षक पेन्शन संघ, चषक सुद्धा इप्टा, त्यांनी जिंकलेला होता. शाखा यांकडून नाशिक या विजयी ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी चतुर्थ क्रमांक मिळवलेला होता.